नमस्कार. 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 ज्यांना मी खरोखरच मनापासून आदर्श मानतो ते शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई. कारण आपलं आयुष्य कसं बॅलन्स करावं, मध्ये राजकारण असून दे, उद्योग असून दे, समाजकार्य असून दे, वैयक्तिक असं, ह्याचं अतिशय छान उदाहरण म्हणजे सुभाष देसाई साहेब आहेत. माझे वरिष्ठ मित्र, म्हणजे ते मला मित्र म्हणतात, हाच माझ्यासाठी अभिमान आहे. महाराष्ट्राचे शिवसेनेचे उपनेते आणि खासदार सन्माननीय श्री अरविंद सावंत. त्यांचं वक्तृत्व एवढं बहारदार ना की 1.5 तास जरी त्यांना दिला असता तरी अतिशय चांगलं झालं असतं. निश्चितपणे पुढच्या वेळेला आपण ती पूर्ण काळजी घेऊ. अनेक संस्थांवर ज्यांनी आपला मार्गदर्शनाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे जे माजी अध्यक्ष होते, आतासुद्धा अनेक संस्थांमध्ये ते आपल्या मार्गदर्शनाचा लाभ तेथील सदस्यांना देत आहेत. असे तरुण तडफदार आशिष पेडणेकर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारितेमध्ये असून संवाद जपणारे आणि माणुसकी जपणारे असे पत्रकारितेमध्ये अनेक मित्र आहेत माझे. परंतु एक प्रामाणिकपणे की एक माणूसपण जपणारे आणि मित्रत्व जपणारे आणि ज्यांच्या शब्दाला कधीच मी नाही म्हणू शकत, अभ्यासू वृत्तीचे लोकमतचे संपादक श्रीयुत विनायक पत्रुळकरजी, ज्यांचा HR मध्ये अतिशय गाढा अनुभव आहे आणि त्या व्यवस्थापनामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे, ते अशोक शर्माजी. आतासुद्धा त्यांनी बाजूला बसताना सांगितलं की ते सर्टिफाईड कोच आहेत आणि या सामाजिक उपक्रमामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. आमच्या विभागाचे तरुण तडफदार, शांत, संयमी आणि अभ्यासू आमदार श्रीयुत मंगेश कुडाळकर, माझे वरिष्ठ मित्र भाऊ गोरगावकर आणि इथे उपस्थित सर्वांना, माझी पत्नी, मुलगी आणि काही नातेवाईक वगळता बंधू भगिनी आणि मातानो. मी एक 5 ते 7 मिनिटं आपली घेईन, कधीतरी थोडंसं इकडे तिकडे झालं तर माफ करा. मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे, परंतु तत्पूर्वी मी थोडक्यात फक्त पुस्तकाबद्दल आणि या संस्थेबद्दल बोलेन आणि नंतर मी आभार प्रदर्शन कळवेन. ट्रीटमेंट संवादाची हे नाव दिलं कारण का पत्रुळकरजींनी जेव्हा सांगितलं, आमची चर्चा झाली की संवादावर काहीतरी लिहायचं, तेव्हा सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर उभे राहिले आमचे डॉक्टर. आज ते उपस्थित राहणार होते, अनेक जण राहणार होते, पण आज त्यातले अनेक जण नाही आहेत, बहुतेक जण. डॉक्टर शहा म्हणून आहेत आमच्याकडे, गुजराती आहेत, पण त्यांच्या मराठी माणसाला सुद्धा लाजवेल असं आहे. याच मातीत मोठे झाले, त्यांचा मुलगा सुद्धा आज अतिशय चांगला प्रतिष्ठित डॉक्टर आहे. पण जसं मगाशी सांगण्यात आलं की डॉक्टरचा संवाद सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तसं त्यांच्या संवादानेच, म्हणजे ज्याला आपण प्लासिबो इफेक्ट म्हणतो मेडिकल सायकोलॉजीमध्ये, की त्यांच्याकडे एक चांगली गोष्ट आहे की डॉक्टरने सांगितलं ही लाल गोळी घ्या तुम्हाला बरं वाटेल, आणि मग ती गोळी घेतानाच घेणारा पेशंट विचार करतो डॉक्टरने सांगितलं या गोळीने बरं वाटणार, आणि मग त्याची रोगप्रतिकार शक्ती स्वतःहून त्याला मदत करते आणि रोग अर्धा अधिक त्यानेच बरा होतो. मग त्या पद्धतीने डॉक्टर शहानी लहानपणापासून आत्तापर्यंत आम्हाला जे बरं केलं, आजही डॉक्टर शहांचं औषध घेताना आपल्याला खात्री असते की मला खात्री असते की आपण बरे होणार याच्यातून. मग त्याच्यावरनंच हा अंदाज सुचला आणि त्याच्यावरनं ट्रीटमेंट संवादाची जन्माला आलं. जसं एखादा डॉक्टर, म्हणजे एखाद्या गल्लीत 10 डॉक्टर असतील, पण त्याच डॉक्टरकडे गर्दी होती ज्याची ट्रीटमेंट चांगली आहे, आणि तो डॉक्टर मग कशा रीतीने त्याची ट्रीटमेंट चांगली. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तो डॉक्टर अगोदर संवाद साधतो. पेशंटने सांगितलं पोटात दुखतंय, काल जे खाल्लं त्याच्यामुळे गॅस झालाय, तर डॉक्टर त्याच्यावर विश्वास नाही ठेवतो, ऐकून घेतो, त्याला अविश्वास दाखवत पण नाही, त्याचं ऐकतो, त्याच्यानंतर त्याला चेक करतो आणि त्याच्यानंतर त्याला कुठची ॲलर्जी आहे का बघतो, आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याच्यानंतर तो ट्रीटमेंट देतो. मग आपल्या आयुष्यात संवाद साधताना सुद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक येणारी व्यक्ती, म्हणजे त्याला ताप आहे पण तो नक्की व्हायरल फीवर आहे का दुसरा कुठचा ताप आहे, तर जी ट्रीटमेंट आपण देतोय त्याच्यामुळे आपल्या समोर येणारी जी व्यक्ती आहे त्याला कसं ओळखावं आणि त्याच्यानंतर त्याच्याशी संवाद कसा साधावा, याच्यावर आधारित ट्रीटमेंट संवादाची आम्ही एकत्र लोकमतमध्ये केलं होतं. आणि मग ते करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, म्हणजे एक साधारणपणे अनेक शास्त्र जी अभ्यासली, म्हणजे आज कॉर्पोरेटमध्ये 29 सेगमेंटमध्ये 83 मॉड्यूल्स मी घेतो, म्हणजे 83 दिवस मी सलग बोलू शकतो. इथे तेवढा बोलणार नाही आहे, परंतु वेगळे, म्हणजे मला ओळखणारे काही जुने प्रसंग ते म्हणतात सर हां आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे आता थोडंसं सांगावं की आपण त्याच्या काही मैल पुढे निघून आलोत. आता आपण 83 वेगळ्या विषयांवर दिवसभर आपण कार्यक्रम घेऊ शकतो. मग हे घेत असताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणवली, ते म्हणजे
संपूर्ण देशाभरामध्ये परदेशांमधले जे कोणी आज मित्र आहेत, काही संस्थांवर 144 देशांशी मी संलग्न आहे, त्यांचा सल्लागार म्हणून. तुम्ही या सगळ्याच माणसांना बघायला की कुठचाही असून देतो, युरोपमधला असेल, एशियामधला असेल, आफ्रिकेतला असेल, माणसं ही माणसं असतात आणि त्याची एक ठरलेली कॅटेगरी आहे. मी त्याचा फक्त ब्रीफ करतो आणि मी पुढच्या विषयाकडे येतो. त्या पुस्तकामध्ये मी जाणीवपूर्वक हे नमूद केलं आहे की काही माणसं अशी असतात ज्यांना मी प्रसन्न म्हणतो, इथे उपस्थित तुम्ही, आम्ही सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर त्या प्रसन्न कॅटेगरीमध्ये येतात की ज्या व्यक्तीला प्रेम आणि आदर दोन्ही मिळतं. आपल्या मेंदूचं वजन शरीराच्या तुलनेत फक्त कम्पॅरेटिव्हली 2% आहे, पण 2%चा वापर, आणि हा 2% आहे, हा डोळ्यांच्या जवळ आणि कानाच्या जवळ आहे, तोंडाच्या जवळ नाही आहे. त्याच्यामुळे एक होतं ना की कानाचा जो चांगला वापर करतो, डोळ्यांचा जो चांगला वापर करतो, आणि हे अतिशय शांत ठेवून समोर कोणी येऊन दे, पण जे ते परिस्थिती वेगळ्या असतात, समस्या वेगळ्या असतात, माणसं वेगळी असतात, पण या सगळ्यांमध्ये आपला मेंदू स्थिर ठेवत त्याच्यानंतर जो आपलं तोंड उघडतो तो आपला प्रभाव टाकू शकतो, आणि त्यालाच प्रेम आणि आदर दोन्ही समान मिळतं. हा एक कॅटेगरी झाली ज्यांना आम्ही प्रसन्न म्हणतो. पण दुर्दैवाने काही कॅटेगरी अशी असते की ज्याच्यामध्ये व्यक्ती जी असते ती, त्यांना मान मिळतो, त्यांना सन्मान मिळतो, पण त्यांना प्रेम नाही मिळत. म्हणजे लोक समोर आल्यानंतर त्यांना नमस्कार करतील, चमत्कार करतील, परंतु पाठीमागे कदाचित त्यांच्याबद्दल काहीतरी वेडं-वाकडं बोलतील. आता हे पाठीमागे म्हणजे आपण मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही. पाठीमागे वेडं बोलणाऱ्यांचे पण अनेक प्रकार येतील, पण त्यातल्या त्यात कित्येकदा त्या व्यक्तीचं स्वतःचं चुकत असतं की ती व्यक्ती अशा रीतीने वागते की ती फक्त सन्मान घेण्याकडे धावते, प्रेम त्याला मिळते की नाही त्याच्याकडे लक्ष नसतं. मग ही एक कॅटेगरी झाली. दुसरी एक कॅटेगरी असते, काही जण इतके चांगले असतात की स्वतःचं नुकसान करून समोरच्याचा फायदा करतात, त्यांना प्रेम मिळतं पण आदर नाही मिळत. उदाहरण म्हणून कित्येक घरातली आई, तिला गृहीत धरलं जातं. ऑफकोर्स कित्येक घरातले बाबा पण असे असतात, नवरे पण विचारी असे असतात, तरी एक तो विनोदाचा भाग वेगळा. पण काही माणसं अशी असतात की ज्यांना प्रेम मिळतं म्हणजे ज्यांना आदर नाही मिळत. आणि मगाशी जसं अरविंद सावंत साहेब सांगत होते की चर्चा कुठे करायची, तशी काही माणसं अशी असतात की ज्यांना प्रेम पण मिळत नाही आणि आदर पण मिळत नाही, दोन्ही मिळत नाही. म्हणजे दगडावर डोकं आपल्या काय, डोक्यावर दगड फुटणार काय डोकं. मग अशा वेळेला एकतर प्रयत्नपूर्वक दगड दूर सारायचा असतो, आणि मग तो दगड अंगावरच येत असेल मग तो दगड फुटला पाहिजे, डोकं नाही फुटलं पाहिजे. आणि या सगळ्यांच्या मध्ये आज जे प्रमाण वाढतंय ते प्रमाण आहे ते म्हणजे समोरच्याचं काही होऊ दे, म्हणजे मला प्रेम पण नाही मिळालं तरी चालेल आणि सन्मान पण नाही मिळालं चालेल, माझा फायदा कसा झाला पाहिजे, ही स्वकेंद्रित वृत्ती थोडीशी जास्त वाढते त्याच्यासोबत. ह्या सगळ्यांची कॅटेगरी वाईज करून त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स ट्रीटमेंट संवादाची दिले की तुमच्यासमोर जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचे हावभाव काय, त्या व्यक्तीची लक्षणं काय, त्याची बोलण्याची पद्धत काय, वागण्याची पद्धत काय, ह्याच्यावरून आपण ठरवू शकतो की ही व्यक्ती कुठच्या कॅटेगरीमध्ये येते, आणि मग त्याच्याशी आपण कसं वागावं आणि बोलावं. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की मी समोरच्याला मान सन्मान देईन, प्रेम देईन, आणि मग समोरच्याकडनं पण माझी ती अपेक्षा असेल. माझा मान कमी करून मी समोरच्याचा वाढवणार नाही, आणि समोरच्याचा मान कमी करून मी माझा मान वाढवणार नाही. याच्यावर आधारित ट्रीटमेंट संवादाची पुस्तक लिहिलं आहे. आज त्याचं प्रकाशन एका ठराविक कारणासाठी केलं होतं, ते म्हणजे या पुस्तकाचं सगळं मानधन मी या संस्थेला देऊ केलं आहे. थोडासा वेळ घेतो, ही संस्था काय, कारण माझा स्वार्थ असा की या संस्थेमध्ये तुमच्या सगळ्यांचाच मला सहभाग हवा आहे. म्हणूनच आमचं जे वाक्य आहे ते सहभागातून समन्वय. मी काही वेळेला वाटतं की नाही कोऑर्डिनेशन होऊ दे, बाकी सगळं होऊ दे, मग मी सगळ्यांना आता प्रेमाने तेच सांगतो की सहभाग घ्या. चुकेल राईट, आपलं काहीतरी आपल्यातून काही गोष्टी कमी होतील, जास्त होतील, पण तुमचा सहभाग ठेवा. कारण मुंबईत काय होतं, आता ही सामाजिक संस्था सुरू केल्यानंतर लक्षात येतं लोक पैसे द्यायला तयार आहेत, वेळ द्यायला तयार नाही आहेत. बस थोडं दोज हू हॅव शुड टेक केअर ऑफ दोज हू हॅव नॉट. ए कॅन्डल लजेस नथिंग बाय लाइटिंग अनदर कॅन्डल. मी नकळपणे, आमची प्रसन्न संस्था एवढी मोठी नाही, पण नकळपणे त्याचा हा CSR एक विंग आहे. मग त्याला फक्त ते CSR गोंडस नाव देऊन नाही चालणार, ते खरोखर कार्य व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही घेतलं सहभागातून समन्वय, समन्वयातून सहकार्य, सहकार्यातून समृद्धी, आणि समृद्धीमधून प्रसन्नता. म्हणजे येताना मी आणि नैनाताई, मी त्यांना नैनाताईच म्हणतो, आम्ही येताना चर्चा करतो की तेव्हा प्रसन्नता ह्या विषयावर चर्चा झाली. आनंद कोणालाही होतो, म्हणजे आपल्यासारखी सगळी चांगली माणसं आज यावेळेला बसलेली आहेत, पण 8:30 वाजता अनेक जण मंद दिव्याखाली बसून रंगीत पाणी घेतात, तर त्यांना त्याच्यात पण आनंद असतो. राईट, एखाद्या माणसाला भांडल्यानंतर आनंद मिळेल. प्रसन्नता म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह हॅपीनेस. एखादं कार्य केल्यानंतर, एखादा संवाद साधल्यानंतर मला असं वाटतंय की हे काहीतरी मिनिंगफुल आहे, हे काहीतरी अर्थपूर्ण आहे. प्रसन्नता म्हणजे अर्थपूर्ण आनंद, एक चांगला भरीव आनंद, आणि तो आनंद या सगळ्या गोष्टीत येऊ शकतो. म्हणून साई प्रसन्न फाउंडेशनची आम्ही स्थापना केली.
आज NGO प्रचंड आहेत, मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, भारतामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये अजून एका NGOची भर नाही दाखवायची. इकडे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठचाही तोंडदखलेपणा नाही आणायचा. मला अजूनही आठवतं की 18 वर्षापूर्वी जेव्हा आमच्या संस्थेला, आता नोव्हेंबरमध्ये 20 वर्ष होतील प्रसन्नाला, पण 18 वर्षापूर्वी जेव्हा मी माझी नोकरी सोडली होती तेव्हा मला एक ट्रेनर भेटले होते आणि त्यांनी विचारलं कसं काय, म्हणून मी बोललो नाही आताच नोकरी सोडली आणि पूर्ण वेळाच्यात आलोय. त्यांनी मला सांगितलं होतं हे इतरांना सांगायचं असतं, आपण करायचं नसतं. मग एक असतं ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. मग एक प्रसन्नमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आम्ही मानतो ती म्हणजे बॅलन्सिंग 4 व्हील्स ऑफ लाईफ. तुमचं प्रोफेशन, त्याच्यामधला फायनान्स महत्त्वाचा भाग आहे, तुमची फॅमिली, तुमचं सोशल लाईफ आणि तुमचं पर्सनल लाईफ, ह्या चारीमध्ये बॅलन्स हवा. घरामध्ये भांडणं चालली आहेत आणि मी बाहेर जाऊन समजा प्रोफेशनली भरपूर अचीव्ह करतो तर त्याला अर्थ नसेल. पण काही जण घर कोंबडा असतात, ते घरातच अडकून बसतात आणि आयुष्यात इतर प्रगती करतात, समाजामध्ये मिसळत नाहीत. तर काही जण समाजामध्ये असे मिसळतात की घरातले म्हणतात लष्कराच्या पोळ्या भाजताय की काय. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की इथे करताना आमच्या प्रत्येक प्रसन्न व्यक्तीने आपल्या सगळ्यांना पण तीच विनंती आहे की स्वतःचं आयुष्य सांभाळून, आपलं स्वतःचं घर सांभाळून, आपली नोकरी सांभाळून, व्यवसाय सांभाळून, आम्ही सांगतो तुमच्या महिन्यातली फक्त एक संध्याकाळ द्या. नाही ना, त्यांनी सगळ्या प्रोजेक्टची माहिती दिली आहे, पण त्यातला प्रोजेक्ट ABCD हा माझा अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. माझा म्हणण्यापेक्षा हा आमचा साई प्रसन्न फाउंड. त्याचं टॅगलाईनच आम्ही ठेवली, फाउंडेशन ऑफ द नेशन. ज्या शाळांमध्ये गरीब घरांमधली मुलं येतात त्यांच्या आईवडिलांकडे इतका पैसा नसतो की त्यांना ते गणवेश देतील किंवा इतर सोयी देतात. आम्ही पैशांमध्ये नाव, ही संस्था ट्रान्सफॉर्मेशनची, परिवर्तनाची, मेंदूची आहे. मग आम्ही त्या मुलांसमोर काय करतो की एका शाळेमध्ये वर्षामध्ये जवळजवळ 4 जण आम्ही अशा व्यक्तीने घेऊन जातो की ते जाऊन त्या मुलांशी गप्पा मारतील आणि इमोशनल कोशन, IQ लेवलने नाही, माझं शाळेतलं आयुष्य कसं होतं आणि आज मी डॉक्टर झालो आहे, आज मी इंजिनियर झालो आहे, आज एका कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मी आहे. पण असं प्रत्येक शाळेत आम्ही ठरवलं की एक 5 वर्षात 20 ते 25 माणसं घेऊन जायची. तिकडे 5वी पासूनच्या विद्यार्थ्यांसमोर हे जे ऑप्शन्स मिळतात त्यांना हे IQ लेवलचं करिअर काउन्सिलिंग कामाचं नाही, तर त्यांना हे EQ लेवलचं आवश्यक आहे. मी आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो की आपल्यापैकी ज्यांची तयारी असेल, तुमच्या वर्षभरातल्या अशा 2-4 संध्याकाळ फक्त आम्हाला द्या. त्या गरीब घरातल्या जी मुलं आहेत, तुम्ही ज्या ठिकाणी शाळेत याल ती कशी ॲम्बियन्स असलेली शाळा नसेल, ती कधी झोपडपट्टीमधली शाळा असेल. कदाचित जाताना आणि येताना आपल्याला थोडासा त्रास होईल, पण तो थोडा त्रास सहन करा. कारण तुम्ही त्या मुलांबरोबर जी संध्याकाळ व्यतीत कराल ना, त्याच्यामुळे त्या मुलांमधल्या अनेकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन. राजेश खाडे साहेब आज इकडे उपस्थित आहेत, उद्योजक. वाकोल्याला आम्ही त्यांचं सेशन घेतलं होतं. त्यांचं सेशन घेत असताना त्यांनी जे सांगितलं की मुंबईत आले असताना त्यांच्या खिशामध्ये फक्त 19 रुपये, 1 रुपया कमी किंवा जास्त नसावा तेवढेच, पण त्यांनी त्या 19 रुपयामध्ये आज असे की आपण मुंबई पुण्याला जातो तसे ते पॅरिसला फेऱ्या मारतात. पण त्यांनी जे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन सांगितलं ते सांगितल्यानंतर आमचे जे प्रोजेक्ट हेड आहेत कमलेश दवे, 7-8 मुलं स्वतःहून स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं काका करू शकता तर आम्ही पण करू शकतो. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सामाजिक कार्य नसतं. XYZ किंवा द अदर वे XYZ जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात आम्ही ठरवलं की वयस्कर माणसांना सहानुभूती नाही द्यायची. आज ही सगळी वयस्कर माणसं आहेत, हे नॅशनल ट्रेजर आहेत, राष्ट्रीय संपत्ती आहेत. ह्याच्यापैकी अनेक जण आज काय करतात की कट्ट्यावर येऊन गप्पा मारतात, मंदिरात जाऊन बसतात. हे करावं त्यांनी, पण या सगळ्यांकडे एवढा एक्सपिरियन्स आणि याच्यापैकी अनेक जणांकडे स्टॅमिना आहे. ह्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे माझी स्वतःची आतेबहीण प्रेमाताई. मी हा सामाजिक वसा कुठेतरी तिच्याकडून घेतला. माझे वडील वारले होते आणि त्या 13 दिवसांना प्रसन्नची आयडिया कुठेतरी माझ्या डोक्यात येत गेली, माणसं अशी का वागतात. सकाळी 8:30 वाजता ती माझ्या घरी ते जेवणाचा पूर्ण डबा घेऊन हजर असायची आणि मी विचार करायचो अंधेरीवरून माझं घर ते कुर्ल्याला होतं. कुर्ल्याला येताना ती किती वाजता जेवण बनवत असेल, किती वाजता उठली असेल आणि सागर संगीत सगळं जेवण घेऊन ती आमच्या घरी कशी असेल. पण तेव्हापासून लक्षात आलं की काही माणसं समोरच्याचा स्वार्थापुरता विचार करतात. म्हणजे वडील असताना अनेक जण जवळ होते, पण वडील गेल्यानंतर त्या 13 दिवसात अनेक जण लांब झाले. पण मग माझी बहीण जी आहे ती त्या दिवसात ती खऱ्या अर्थाने जवळ आली. आजही मी तिला कमी फोन करतो किंवा जवळजवळ करतच नाही, पण तिचा ठरलेला फोन असतो की बिपिन कसा आहेस बाळा. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे ना की XYZ मध्ये आम्ही प्रयत्न करतो की अशी अनेक जण आहेत, ही वयस्कर माणसं आहेत ना, ही आपला नॅशनल ट्रेजर आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे. तर यांच्याचकडनं वयस्कर माणसांसाठी ना इतर ठिकाणी कसं आपल्याला चांगलं कार्य करून घेता येईल. ब्रिज म्हणून आमचा कार्यक्रम आहे, राहुल कवितके आमचे आहेत. आम्ही प्रत्येक दिवाळी फुटपाथवरच्या मुलांबरोबर साजरी करतो आणि त्यांना असं गिफ्ट देताना फोटो वगैरे काढत नाही. आणि फुटपाथवरच्या मुलांना आम्ही फक्त देत नाही, तर फुटपाथवरच्या मुलांबरोबर आम्ही जाताना साई प्रसन्न फाउंडेशनतर्फे आम्ही त्यांना फराळ देतो, त्यांच्यावर गाणी गातो, त्यांच्यावर डान्स करतो. आणि सगळ्यात माझी गोष्ट आमच्यातली असेल म्हणजे मागच्या वेळेला प्रसन्न संतोष चव्हाण आहेत, त्यांनी बुंदीचे लाडू वाटले. ते प्रसन्न राकेश फर्नांडिस आहेत, त्यांनी त्यावेळेला त्या सगळ्या मुलांना चायनीज खाऊ घातलं होतं. आणि प्रसन्न संतोष चव्हाण सर काही जणांच्या आपल्या मुलांना पण तिकडे घेऊन आले ते बघायला
अनुभवा की हे बालपण पण कसं असतं, तुमच्या लक्षात येईल. पण त्या अनुषंगाने काय होईल, ती सामाजिक जाणीव त्या मुलांमध्ये पण उतरेल. हे करताना वुमन एम्पॉवरमेंट असेल, नो युअर राईट्स असेल, असे अनेकसे प्रोजेक्ट्स आहेत. नो युअर राईट्समध्ये आज मुंबई महानगरपालिका असेल किंवा मंत्रालय असेल, BMC असेल, तर अनेक ठिकाणी लोक पाकिट घेऊनच जातात. हे लोकांना स्वतःचे अधिकार सुद्धा माहीत नाही. पोलीस स्टेशनला मध्ये जाताना घाबरलेले असतात. नागरिकांना जर त्यांचे अधिकार माहिती असतील तर त्यांच्यातली ही भीती जाईल. अज्ञानातून आलेली भीती आहे. तर असे असे अनेकशे हे 11 प्रोजेक्ट आम्ही त्यात फक्त गरीब नाही आहेत. मॅनेजमेंट फोरम हा की जे मॅनेजर्स आहेत आताचे, त्यांची पण एक नॉलेज, त्यांच्यामध्ये ज्ञानाची भूक असते. मग ती पण कशी सावरता येईल. बिझनेस पर्सन्सना आम्ही एकत्र आणतो. हल्ली बिझनेस नेटवर्किंग प्रचंड वाढलं आहे. पण नेटवर्किंगच्या पलीकडे जाऊन ज्या बिझनेस फेजमध्ये ज्या डिफिकल्टीज असतात त्या सॉल्व्ह करण्यासाठी बिझनेस पर्सन फोरम आम्ही आणतो. असे अनेक उल्लेख करतो. पण हे करताना आमचा प्रामुख हेतू आहे ते म्हणजे आमची टॅगलाईन आहे डोनेट अँड लर्न. प्रसन्नाचं ओपन इव्हेंट आहे. म्हणजे मी या बाबतीत माझ्या कुटुंबाचे साथ माझ्याबरोबर आहे. कारण डोनेट अँड लर्नमध्ये आम्ही असं केलं की इव्हेंट आम्ही काय करतोय, त्या इव्हेंटला जी फी येईल ती फी घेणार नाही, आम्ही ते डोनेशन घेणार आणि त्या डोनेशन्समधनं ह्या संस्थेचा खर्च चालणार. आता आमचा 17 तारखेला NLPचा वर्कशॉप सुरू होतोय, राईट. त्याची पण फी जी येणार आहे त्या फीचा आम्ही डोनेशन म्हणून स्वीकार करतो. आमचे एकच म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पैसे देत असाल तर त्या पैशाच्या बरोबर आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो. पण त्याच्याच बरोबर सगळ्यात माझी गोष्ट, पैसे देणारे भेटतील, वेळ देणारे भेटत नाही आहेत. तर ती एक तुम्हाला साथ मला या निमित्ताने घालायचे. अरविंद साहेब यांनी सांगितलं की त्यांनी सुद्धा एक सामाजिक संघटना सुरू केली आणि मनापासून त्यांचे आभार आहेत की त्यांनी आताच सांगितलं की आपण एकत्र येऊन काम करूया. मोठ्या माणसांच्या मोठ्या संस्था असतात, पण कित्येकदा कसं होत जातं की ते छोट्या संस्थेबरोबर कित्येकदा कार्यरत आहे. आज त्यांनी तो मोठेपणा दाखवला आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट माझी हीच आहे की तुमच्यापैकी ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल या संस्थेबरोबर सहभागी व्हायचं, मी तुम्हाला विनंती करेन जाताना फक्त तुमची नावं, राईट, आमचे जे सहकारी असतील त्या सहकाऱ्यांकडे फक्त तुमची नावं द्या. फाटी म्हणजे त्याचं काय लिखित तुम्हाला काही नाही, काय नाही, फक्त तुम्ही तुमचं नाव सांगा. आमचे प्रसन्न अमर पाटील आहेत, प्रसन्न संदीप आहेत, ते फक्त एका पेपरवर तुमची नावं लिहून घेतील, राईट. आणि तुम्हाला आम्ही स्वतःहून संपर्क साधू. पण एक छोटीशी साथ आहे. यासाठीच्या कार्यक्रमाचं आज आम्ही आयोजन केलं होतं की सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे उपक्रम आम्ही सुरू करतो आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग हवा. आभार प्रदर्शनाकडे येत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी 2च मिनिटात आभार सगळ्यांचे मानेन की खरोखर सुभाष देसाई साहेबांचे मनापासून आभार आहेत. कारण इतका व्यस्त कार्यक्रम असताना ते आले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते वेळेवर होते. आमची तारांबळ उडाली. कारण आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं IST पकडून, इंडियन स्ट्रेचेबल टाईम धरून, की 6:30 अनाऊन्स करूया, कार्यक्रम 7, 7:15ला सुरू करूया. पण ते परफेक्ट त्यांच्या अगोदर अरविंद सावंत साहेब आले. म्हणजे या सगळ्यांनी आल्यालाच असा धक्का दिला होता. तर त्याच्यामुळे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती की ह्या सगळ्यांच्या मनापासून आभार. मग त्यांनी असं काय फोन करून विचारलं नाही की बिपिन गर्दी झाली आहे ना. काही कार्यक्रमांमध्ये हे आम्हाला अनुभवायला येतं, पण आज ते स्वतःहून आले आणि त्यांचा मोठेपणा एवढा आहे की तुम्ही तो मान्य करणार, तुमच्याकडे तेवढा मोठेपणा आहे. पण खासदार आणि उद्योगमंत्री दोघंही इतरांची वाट पाहत इकडे गप्पा मारत बसले. तुम्ही वेळ काढलात भाई, सगळे प्रेमाने त्यांना भाई म्हणतात. तर भाई मनापासून तुमचा आभारी आहे. आणि मी परत एका गोष्टीची खात्री देतो की त्यांची काही उदाहरण आहेत. म्हणजे मी आल्यालाच भाईना बोलू, म्हणजे ते त्यांचा संवाद साधताना सहज संचार असतो. मग ते संतांकडे जातात, मध्ये आजच्या ISISकडे जातात, मध्ये इथे जातात. हे सगळं बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथे सरस्वती खेळावी लागते. हे मी अनुभवाने सांगतो. मी फक्त हे आजच्या भाषणापुरतं नाही सांगत आहे. आम्ही दोघांनी पुण्याला बहार उडवून दिली होती. आम्ही पुण्याला एकत्रित अनेक कार्यक्रम केले आणि ते कार्यक्रम करताना एक अत्यंत मजा अशी असायची की माझं शास्त्रीय संगीत असायचं आणि त्यांचा पॉप आणि रॉक असायचा. म्हणजे माझा वोकल स्ट्रेस करत असताना मी संत रीतीने बोलणार, पण त्यांनी बोलायला सुरुवात केली की ते अशा रीतीने, आणि त्यांच्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या त्यांच्याच तोंडून ऐकण्याच्या सारख्या. गुरु गोविंद सिंग वगैरे यांच्या जे कथा ते सांगतात ते खरोखर गवताला भाले फुटतात त्यावेळेला. तर भाई तुमचा मनपूर्वक आभारी आहे मी. माझे मित्र आशिषजी त्यांनी मला अगोदर सांगितलं होतं की बिपिन मी एका गोष्टीवर येतो, मला 7:30ला निघू दे. आणि म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना चेक करायचं तुम्ही त्यांच्यावर लग्नाला जाऊ शकता, त्यांच्या घरातलं लग्न आहे. आणि हे असताना पण ते आज इतका वेळ इथे थांबले, राईट. थँक्यू सो मच आशिष, थँक्यू सो मच. आणि आशिष पेडणेकर यांच्याकडे बघितलं तुमच्या लक्षात येईल की जग फिरून आलेली व्यक्ती आहे.
ज्या आपण या म्हणतो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असेल किंवा इतर संस्था ज्या ठिकाणी ते मार्गदर्शन करतात, अधिकार पदावर तिकडच्या प्रेसिडेंट वगैरे म्हणून कार्यरत आहेत, कित्येकदा काय होतं, मोठं गेल्यानंतर माणसामध्ये एका मोठेपणाचा ताटा येतो. पण यू मीट दिस पर्सन एनी टाईम, आय चॅलेंज यू, एकदम एकदम साधेपणाने सहजपणाने, म्हणजे कुठच्याही फंक्शनमध्ये भेटल्यानंतर तुमची त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर तुम्ही कधीही भेटा, ते इतक्या साधेपणाने आणि सहजपणाने तुमच्याशी भेटतील ना की तेव्हा लक्षात येतं की जो वृक्ष फळांनी लगडलेला असतो ना तो झुकलेला असतो. तुमच्या या साधेपणाला सलाम अशीची, आणि तुमच्या वेळ काढून आम्हाला दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. परत एक महत्त्व, मी वेळ का सांगतो, मी परत सांगतो की माझ्याशी अनेक माणसं संलग्न आहेत, म्हणजे अनेक महाराष्ट्रातल्या भारतातल्या MNCच्या अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये व्यवस्थापक आहेत आणि त्यांना आवश्यकता असते तेव्हा फोन करून ते माझ्याशी दीड तास गप्पा मारतात. सर हा प्रॉब्लेम आहे, हा इश्यू आहे, इथे काय करायचं, तिथे काय करायचं. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला या, आम्ही मोजून फक्त 200 जणांना निमंत्रण दिलं होतं. ही आमची चूक असेल किंवा बरोबर असेल माहीत नाही मला, पण आम्ही निमंत्रित करतो. आणि त्यात माझ्या शाळेतल्या मित्रांचे खास आभार आहेत की त्यांना कोणाला वैयक्तिक आमंत्रण नव्हतं, पण तरीसुद्धा ते खास उपस्थित आहे. थँक्यू सो मच. हे म्हणजे मला नकळतपणे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की मी पण शाळेत गेलो होतो. एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पत्रकारिता हा अतिशय, म्हणजे यू शुड बी ऑलवेज ऑन द टास्क. विनायक पत्रुलकर साहेब आज त्यांनी पण एवढा वेळ दिला, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ट्रीटमेंट संवादाची आला, कारण तुम्ही मला लिहिण्याची संधी दिली, राईट. तर ह्या दोन्ही गोष्टींसाठी आणि एवढा वेळ तुम्ही मुला, आणि त्यांच्या पण भाषणामध्ये त्यांनी चौकार आणि षटकार ठोकले होते, आणि त्याच्यामुळे तुमची आणि अरविंद सावंत दोघांची जुगलबंदी अतिशय चांगली झाली. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद पत्रकार साहेब. आणि मला अपेक्षा आहे की याच्या पुढे सुद्धा तुम्ही करा. पुढच्या वेळेला आम्ही 200च्या ऐवजी 400 जणांना आमंत्रण देऊ, कारण आता आम्हाला रेशो लक्षात येतोय. म्हणजे व्यावसायिक कार्यक्रम असेल तर गर्दी जास्त असते, आणि सामाजिक कार्यक्रम म्हटलं तर कित्येकदा थोडंसं वेगळं वाटतं. अशोक शर्मा साहेब, त्यांनी सुद्धा त्यांच्या टूर्स वगैरे कॅन्सल्स केल्या आजच्या प्रोग्रामसाठी. ही इज ऑल्सो ट्रिमेंडसली बिझी पर्सन. आणि अशोक शर्मा साहेब यांचे खास आभार यासाठी आहेत की कोचिंग हा त्यांचा व्यावसायिक आहे, आणि स्पेसिफिकली फॉर स्टुडंट्स. 13 वर्षावरची जी मोठी मुलं आहेत ना, ही इज अ सर्टिफाईड कोच. पण आज त्यांनी मला ते सांगितलं की विल गो टुगेदर, कारण आम्ही कसं करतो, डोनेट अँड लर्नमध्ये आम्ही ज्यांच्याकडे पैसा देण्याची क्षमता त्यांच्याकडे पैसे घेतो आणि ते समाजकार्याला वापरतो. ॲट द सेम टाइम आमच्याकडे पैसे नाहीच आहेत त्या मुलांसाठी जास्त काम करतो. तर त्याने आज ते आश्वासन दिलं की या संपूर्ण कार्यात मी तुमच्या सोबत आहे. सो अशोक शर्माजी, थँक्यू सो मच फॉर दिस. माझे मित्र आणि आमचे आमदार मंगेशी गुडाळकर, तरुण, शांत, संयमी, अभ्यासू, आणि त्याचे खास आभार यासाठी की आज आम्ही काय ठरवलं होतं, वरती फक्त 6 खुर्च्या असतील आणि जे मान्यवर आहे तेच असतील. म्हणजे मी सुद्धा खालीच बसलो होतो. ते मंगेशी आल्यानंतर आमच्यामध्ये थोडीशी चलबिचल झाली की आमदार साहेब आले तर त्यांना वर बसायला पाहिजे. मी त्यांना विचारलं की मंगेशी काय करतो, त्याला अजिबात चिंता करू नका, मी तुमच्यावर इथे खाली बसतो. पण त्याच्यानंतर या डेफिनेटली ही डिझर्व दॅट. नाही तर कित्येकदा कसं असतं ना की जसं मगाशी बोललं तसं आमदारांचा रुसवे फुगवे असू शकतात, पण ते अतिशय शांतपणे चलबिचल नव्हता सांगितलं की मी तुमच्यावर आहे. नंतर अरविंद सावंत साहेबांनी मला खूण करून सांगितलं की वर येऊन बसा, आणि त्यांचा शब्द मी मोडू शकत नाही. त्यांनी सांगितलं खाली बसा, तर खाली बसलो असतो. मी परत एकदा म्हणतो, म्हणजे ते खासदारता आहे तो त्यांचा मोठेपणा आहे, पण या व्यक्तीचा माणूस पण. म्हणजे मी परत थोडंसं त्यांच्याकडे येतो. पुण्याला कार्यक्रम असताना आमची गाडी एका दिशेला चालली उत्तरेला, तर त्या मला दक्षिणेला घेऊन जायचे. मला सांगायचे बिपिनजी इकडे झुणका वगैरे छान मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही ते कार्यक्रम करताना आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो त्यांनी स्वतःला जी रूम घेतली होती ती छोटी होती, आणि माझ्यासाठी त्यांनी स्पेशल स्वीट दिला होता. त्यांना येणाऱ्या माणसांचा रोख चालू होता, आणि मी तिकडे होतो. मी त्यांना शेवटी रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे राहायला पाहिजे, मी तिथे राहायला पाहिजे. ते बोलतात नाही तुम्ही पाहुण्यात, तुम्ही इथेच राहायला पाहिजे. फार फार क्वचित असं पाहायला मिळतं, फार क्वचित. फ्रेश व्हायला येणारी माणसं माझ्या रूममध्ये यायला लागली की चला साहेब बिझी आहे, तो इकडे. ते मीटिंग सोडून बाहेर आले आणि सगळ्यांची त्यांनी हजामत काढली. कळतं काय, पाहुणे आहेत आपले, त्यांना कसले डिस्टर्ब करताय. मग कधी कधी असं डोक्यावर हात मारायचं वाटतं की हा माणूस आलाय कुठून, राईट. त्यांच्यासारखे सांगण्यासारखे किस्से भरपूर आहेत. मंगेशी यांच्याकडे आल्यानंतर मंगेशीने जसं सांगितलं की अत्यंत अभ्यासू माणूस, तुम्ही आमच्या विभागात कधी येऊन बोला, कोणाशी बोलताना आवाजात जराही मोठेपणा येणार नाही, सगळ्यांशी शांत आणि संयमी होणार, आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. आणि त्यांना एखादी समस्या सांगितली तर त्यांना माहिती असं की या समस्येमध्ये सरकारी कामामध्ये किती वेळ येऊ शकतो,
त्या सगळ्यांचा अभ्यास करून ते असा व्यवस्थितपणे तिकडे तो प्रश्न मांडतात की ती समस्या सुटायला पाहिजे. तर मंगेशजी, आपण पण वेळात वेळ काढून इकडे आलात, मनपूर्वक धन्यवाद. एक आपल्या सगळ्यांच्या आभाराकडे ते येतो, पण खास आभार आमचे निवेदक आणि निवेदिका, म्हणजे ज्यांना मी नयनाताई म्हणतो आणि त्यांचे बेटर हाफ असं आपण दोन्ही बाजूनी म्हणू शकतो ना सर. श्रीयुत गोपाळ परदेशी पण पाठी बसलेले आहेत, ते क्रिकेटचे फार मोठे कोच आहेत, राईट. म्हणजे मुंबईतले, महाराष्ट्रातले, भारतातले अनेक खेळाडू त्यांच्या हाताकडून तयार होऊन दिले. म्हणजे मला आनंद आहे यासाठी की इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती एक या स्टेजवर येण्याच्या तोलामोलाची आहे. तर त्या आणि नयना ते एक अतिशय चांगलं जोडपं आहे. त्या स्वतः ॲडव्होकेट आहेत. तो ॲडव्होकेट नयना परदेशी, ज्यांना मी नयनाताई म्हणतो, त्यांनी आज अतिशय सहज, सुंदर आणि ओघामध्ये आजचं निवेदन केलं. आणि त्यांना साथ होती आमची तोफ प्रसन्नची, प्रसन्न मारुती साळुंके. ते स्वतः शिवसेनेचं जे मॅक्झिमम ॲडमिनचं वर्क आहे ते संपूर्ण त्यांच्याकडे आहे, राईट. भाईंबरोबर पण ते कार्यरत आहेत, राईट. तर ते बघतो ते ह्या दोघांची मनापूर्वक आभार. आणि सगळ्यात म्हणजे हा कार्यक्रम तुमच्याशिवाय येऊ शकला नसता. जसं मी सांगितलं की आम्ही 200 निमंत्रणं केली होती आणि त्याच्यानं जे कोणी आज उपस्थित आहेत, काही जणांचे आले नाही त्यांची खरोखर कारणं असतील, काही जणांची मी कॉर्पोरेटमध्ये एक सब्जेक्ट घेतो, राईट. लेट्स गिव्ह रिझल्ट, नॉट एक्सक्युजेस इन द फॉर्म ऑफ रिझन्स. कारण आणि बहाणा याच्यामध्ये फरक असतो ना. पण मग समोरचा देतो ते कारण आहे का बहाणा हे ओळखणार कसं? कारण समोरचा सांगताना सांगणार हे कारणच आहे, तो बहाणा सांगणार नाही. मग एक आज कुठचंही कारण किंवा कुठचंही बहाणा न देता आपण सगळ्यांनी आमच्यावरच्या प्रेमाखातर ही जिकडे उपस्थिती दर्शवली त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि तुमच्या सगळ्यांचे आभार तर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझे एक मित्र आहेत पाठीमागे, प्रसन्न प्रवीण गरकाल. प्रवीण, कॅन यू प्लीज कम या. प्रवीण सध्या गोदरेजमध्ये, रेट मॅनेजमेंटमध्ये हायर पोझिशन्सवर आहेत. विविध कंपन्यांमधला त्यांचा अनुभव आहे. पण आज मी व्यासपीठावर होतो, इथे होतो म्हणून मी जास्त हालचाल करू शकत नव्हतो. तिथे रांगोळी एका मुलाने अतिशय सुंदर काढली आमच्या लोगोची, आणि मगाशी कोणाची तरी चुकीने ती थोडीशी पुसली गेली. हा संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते आत्ता येऊन बसले, ते कंटिन्युअस रांगोळीच्या बाजूला उभे आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे, हे प्रसन्नच करू शकतो. थँक्यू सो मच प्रवीण. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथे आल्यानंतर प्रत्येक प्रसन्न आहे त्यांना शेवटी सांगावं लागलं की बसून घ्या, कारण प्रसन्न बसायची सवय नाही. त्यामुळे आमचे प्रसन्न परिवारातले साई प्रसन्न फाउंडेशनचे सगळे सदस्य आहेत, ते आल्यानंतर प्रत्येकजण कामाला लागले होते. तर तुमच्या सगळ्यांच्याच मनापासून आभार. कारण साई प्रसन्न फाउंडेशन जी पूर्वी प्रसन्न परिवार होती ही एकट्या बिपिन मयेकरची नाही आहे. मध्यंतरी मी थोडासा आजारी पडलो होतो, तर सामाजिक कार्य पण थोडंसं आजारी पडलं. मग तेव्हापासून मी एक ध्यास घेतला की व्यक्ती असून दे नाही तर नसून दे, सामाजिक कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग हे डेलिगेशन्स करून आम्ही सुरुवात ही सगळी केलेली आहे. तर तुमच्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार. हा आपला कार्यक्रम होता आणि तुम्ही सगळ्यांनी तो आपलेपणाने केलात. आपल्या सगळ्या उपस्थितांचे खास आभार, कारण तुम्ही सगळ्यांनी वेळ काढलात आणि या सगळ्या मान्यवरांचे विचार ऐकून घेतलेत. आमच्याबरोबर या प्रवाहात ही जी सुरुवात आम्ही करतो त्याला तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इकडे आलात. माझ्या पुस्तकाला खास म्हणजे ज्यांनी दिल्या आहेत टेस्टीमधील, त्याच्यानंतर ते अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आहे. पण इथे डॉक्टर पंडित साहेब उभे आहेत, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत. तर नानांचे पण मनपूर्वक आभार. आणि मी याच आव्हानानुसार माझे 2 शब्द संपवतोय. ते म्हणजे हा सामाजिक कार्यक्रम आम्ही सुरू केलं ते तुमच्या सगळ्यांच्याच सहभागाच्या अपेक्षेने सुरू केलं. तर छोटा असून दे, मोठा असून दे, या सामाजिक कार्यामध्ये तुमचा छोटासा का होईना आम्हाला हातभार द्या, सहकार्य द्या. याच अपेक्षेसह आपल्या सगळ्यांचे आभार मानत आजचा कार्यक्रम इथे संपला असं घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.